श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मुगाची भजी दाखवणार आहे, मुगाची डाळ लावून. चला तर मग बघूया साहित्य. हे बघा, ही डाळ आहे 5-6 तास भिजत घालून ठेवली आहे. सालीसकट आहे ही डाळ मुगाची, भिजत घालून ठेवली. आता मिक्सरला लावणार आहे आणि त्याच्यात घालण्यासाठी कोथिंबीर आहे, कढीपत्ता, 5-6 मिरच्या आहेत हिरव्या, आलं आहे, हे थोडीशी हळद टाकणार आहे, थोडीशी लाल मिरची पूड टाकणार आहे, मीठ. आता मिक्सरला मी सगळं हे लावून घेते. बघा, ही डाळ आता मी लावून घेतली आहे, सगळी अशी पूर्ण लावून घेतली. आणि आता हे मिरची, आलं, लसूण नाही, आलं, कढीपत्ता आणि हे कोथिंबीर, हे सगळं असं दरदरीसर लावून घेतलं आहे. हे बघा, हे आता ह्याच्यामध्ये घालणार आहे, असं घालून घेणार आहे. आणि त्याच्याबरोबर लाल तिखट पण थोडीशी घालणार आहे. हे बघा, आणि चांगलं फेटून घेणार आहे. मग ही थोडीशीच घालते, जास्त नाही घालणार, कारण 5-6 मिरच्या घातल्या आहेत ना हिरव्या, त्याच्यामुळे जास्त पण नको. आणि थोडीशी हळद घालते. हे बघा, ही थोडीशी हळद घालते, बस. हे बघा, मीठ घातलं, बस 2 चमचे घातलं मीठ. जास्त लागलं तर मग चव घेऊन बघायचं आणि मग घालायचं. आणि थोडीशी नावाला साखर टाकणार आहे, मग अशी मी सांगायला विसरले, थोडीशी नावाला टाकणार आहे, जास्त नाही. हे बघा, बघा एवढीशीच टाकणार आहे, त्याने चव चांगला येणार भज्यांना. थोडीशीच टाकली बघा. आणि आता तेल तापवून मी आता फेटून घेते चांगलं. 5 मिनटं तरी फेटायचं चांगलं पीठ, म्हणजे भजी चांगली होतात. हे सगळं घालून मी फेटून घेतलं आहे चांगलं. जास्त पातळ पण नाही करायचं, दरदरीत डाळ पण थोडीशी हे करून ठेवायची, एकदम बारीक नाही करून ठेवायची. हे बघा, सगळं आता मिक्स केलं आहे. 5 मिनटं होऊन गेली फेटून मी हे. आणि आता तेल पण तापत ठेवलं आहे, आता आपण घालून बघूया. हे बघा, आता मी छोटे छोटे घालून घे, म्हणजे छोटे म्हणजे मध्यम आकाराचे घालून घेते. हे बघा, हे घालायचे. गॅस मी बारीकच केला आहे, मग अशी फास्ट ठेवलेला तापायच्यासाठी ते. आता असे भाजले आहेत, हे काढून घेतले मी. भाजले नाही, तळले आहेत. भाजण्याचं जास्त बोलणं येतं. अशा प्रकारे सगळे मी बाकीचे तळून घेते. कुरकुरीत झाले, आवाज येतोय. हे झाले, ते काढून घेते आणि बाकीचे अशाच प्रकारे मी सगळे करून घेते. चला, अशा प्रकारे माझे सगळे तळून झालेले आहेत. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.